नमस्कार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग बातम्या पाहू। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी ब्रेकिंग न्यूज। अकोला जून 16। महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोके कोळी, डोंगर कोळी आणि ढोर कोळी समाजाला जात दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे या प्रमुख मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने आज राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी असल्याचे महासंघाने म्हटले आहे। राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक परिपत्रके काढावीत आणि कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान आगामी अधिवेशनात या प्रश्नावर ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी महासंघाने आमच्या नातेवाईक रक्तसंबंधाच्या लोक कोळी मानवांना सुद्धा त्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे अशा त्या ठिकाणी निर्णय झाला। परंतु त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या। त्याच्या आचारसंहितेच्या प्रक्रियेमुळे हा आदेश निर्गमित व्हायला दिरंगाई झाली आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये कोळी समाजामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं। म्हणून आम्ही कोळी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करण्यास आलो की आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या आणि आमच्या कोळी बांधव सुलभतेने जात प्रमाणपत्र व सुलभतेने वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे, ही या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलो आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी कविता अकोला प्रतिनिधी नितीन पाटील घावट। आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीवर आमची नजर। अशाच ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।